नमस्कार मंडळी, मी अखिलेश कारेकर स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे। त्याच्या मागचे एक खास कारण आहे। आता मी आहे मुंबईचं एक प्रसिद्ध ठिकाण, मुंबईतल्या दादरमधलं एक प्रसिद्ध ठिकाण जे तुम्हा सर्वांच्याच परिचित आहे, तो म्हणजे दादरचा शिवाजी पार्क परिसरामध्ये। आणि ह्याच शिवाजी पार्क परिसरामध्ये गेले अनेक दिवस एक कला उत्सव भरलेला आहे। त्या कला उत्सवाच्या निमित्ताने आज आपण इथे आलेलो आहोत। खरं तर शिवाजी पार्क म्हटल्यावरती की खरंच आपल्या मराठी लोकांचं इथल्या स्थानिक रहिवाशांचं एक खूप महत्त्वाचं ठिकाण आहे, जिथे शिवाजी पार्कचं स्वतःचं जिमखाना आहे। शिवाजी पार्कमध्ये लहान मुलांचं बालउद्यान आहे, त्यानंतर भलं मोठं मैदान आहे की जिथे बरीच लहान मुलं, मोठी मुलं क्रिकेट किंवा इतर अन्य जे मैदानी खेळ आहेत ते खेळतात। अशाच शिवाजी पार्कमध्ये गेले 4-5 दिवस झाले एक कला महोत्सव भरलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आपण आता आहोत आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क अर्थातच आपलं शिवाजी पार्कमध्ये आर्ट फेस्टिवल म्हणजेच कला महोत्सव गेल्या 2 दिवसापासून भरलेला आहे। त्याचाच कला महोत्सवाचा आढावा घेण्यासाठी आपण आज शिवाजी पार्कमध्ये आलेलो आहोत। आता आपण थेट जाणार आहोत त्या कला महोत्सवाला भेट द्यायला आणि तिथे हा संपूर्ण जो कला महोत्सवाचा आपण एक आढावा घेणार आहोत। तेव्हा तुम्हीसुद्धा माझ्यासोबत चला आणि संपूर्ण हा कला महोत्सव तुम्ही पण पहा, जेणेकरून तुम्हालाही जर यायचं असेल तर तुम्हीसुद्धा ह्या कला महोत्सवाला येऊ शकता। तर मंडळी, आपण आता आहोत शिवाजी पार्कचा जो मेन रोड आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता की कशा गाड्यांची वाहतूक सुरू आहे। आणि माझ्या मागे हा बस स्टॉप आहे। 83 आणि 84 नंबरचे बसेस इकडे थांबतात आणि माझ्याच पुढे म्हणजे कॅमेराच्या मागे आहे छत्रपती शिवाजी महाराज कला फेस्टिवल सुरू आहे, जिथे आपण आता थोड्याच वेळात जाणार आहोत। तर हा शिवाजी पार्क परिसराचा जो मेन रोड आहे, या मेन रोडवरती 1-2 मिनिटांच्या अंतरावरती हा आर्ट फेस्टिवल आहे, इथे तुम्हाला यायचं आहे। तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि हा फेस्टिवल पूर्णपणे पाहूया। तर मंडळी, आपण आता पोचलेलो आहोत शिवाजी पार्क परिसरामध्ये आणि हा जो आर्ट फेस्टिवल इथे सुरू आहे तर त्याचाच आपण आढावा इथे घेणार आहोत। आपण आता इथे पोचलेलो आहे आणि मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे इकडे सगळी दुकानं जी आहेत ती इथे लागलेली आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता की कशा प्रकारे इथे हे जे बॅग्सची दुकानं आहेत आणि इथे सगळ्या प्रकारची बॅग्सची दुकानं आहेत। त्यानंतर इथे हे सर्व लेडीजचं जे काही आउटफिट आहे, हे सगळे आउटफिट्स दुकान हे फक्त लेडीजसाठीच आहे ताई, हे लेडीजसाठी आहेत। आणि ह्या पण ज्या वारली पेंटिंगच्या ज्या काही सर्व जाहिराती आहेत ते आहे आणि ह्या सगळ्या बॅग्स आहेत। खरं तर हे आत्ता 11 वाजता सुरू झालेलं आहे, त्यामुळे अनेक स्टॉल्स आत्ता सुरू झालेले आहेत। इथे बघा, पुरुषांसाठी सुद्धा असे वेगवेगळे शॉप्स आहेत, शर्ट्स तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर मग इकडे सुद्धा एक वेगवेगळे त्यांचे नावांचे ब्रँड्स आहेत, जिथे सर्व महिलांसाठी सर्व आहेत। त्यानंतर इथे सुद्धा पर्सेस वगैरे सगळे अशा प्रकारचे सर्व जे काही क्राफ्ट आहे इथे आहे। त्यानंतर इथे सुद्धा जे ज्वेलरी आहे लेडीज लोकांसाठी, महिलांसाठी ज्या काही ज्वेलरी आहे ते त्याचं दुकान आहे। आणि इथे आहे लेदरचे शूज किंवा सर्व त्याचं दुकान आहे। त्यानंतर इथे सुद्धा आहे संपूर्ण महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे असे स्टॉल्स आहेत। आणि इथे एक टी शर्टचं दुकान आहे अतरंगी नावाचं, तर इथे वेगवेगळे टी शर्ट्स तुम्हाला मिळू शकतात। तुम्ही काही टी शर्ट्सची मी तुम्हाला नावं दाखवतो की अभ्यासाचं सोडून बोला, त्यानंतर गाल ओढायचे नाही, त्यानंतर माझ्याशी नीट बोलायचं, असे सगळे वेगवेगळे जे एकंदरीत जे काही असे फनी टी शर्ट्स असतात तर त्याचं दुकान आपण माझ्या मागे तुम्ही पाहू शकता। त्यानंतर इथे सुद्धा
नेटवर्क आहे. तुम्ही इथे खरं तर आत्ताच सुरू झालं आहे, त्यामुळे हळूहळू हे दुकान आता उघडत आहेत. त्यामुळे इथे जे काही ज्वेलरी आहे त्याचं सगळ्यांचे हे दुकान आहे, ते सुद्धा अजून हे सुरू झालेलं नाही दुकान. इथे सुद्धा अनेक प्रकारचे स्टॉल्स तुम्हाला दिसत आहेत, बघू शकता. अच्छा, आणि इथे हे बघा, वाव, अच्छा हा मावळा म्हणून स्टॉल आहे. आणि इथे आपला जो इतिहास आहे शिवाजी महाराजांचा, तर तो इथे खेळाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे सगळी दुकानं आहेत. तिथे सुद्धा एक ट्रेकर्स अड्डा म्हणून एक खूप छानसं दुकान आहे की जिथे तुम्हाला, जर तुम्ही गडप्रेमी असाल तर त्या संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातले जेवढे पण गड किल्ले आहेत तर त्याच्यावर आधारित तुम्हाला छान छान टी शर्ट्स मिळतील. त्यानंतर फ्रीज मॅग्नेट्स मिळतील किंवा तुम्हाला अजून खूप छान छान गोष्टी मिळतील. जसं की इथे बघू शकता की ट्रेकर्स अड्डा म्हणून त्यांचं नाव आहे. तर यांच्याकडे सह्याद्री, त्यानंतर मग चकवा, हाडाचा ट्रेकर असे वेगवेगळे टी शर्ट्स तुम्हाला मिळतील. त्यानंतर इथे सर्व महिलांसाठी हँडीक्राफ्टची सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर इथे सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला म्हटलं की सध्या 11 वाजले, त्यामुळे आत्ताच हे सगळं उघडलेलं आहे. त्यामुळे हळूहळू सगळ्या गोष्टी आता हे सुरू होत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की पुण्याला जाणारी सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणजे दख्खनची राणी अर्थातच डेक्कन क्वीनचं मॉडेल इथे साकारलं आहे.
संपूर्ण गाडी इथे तुम्ही बघू शकता. ही आपली बहुचर्चित मुंबईची AC लोकल, ही आत्ताची मेट्रो लाईन 2चं हे मॉडेल आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपण हा संपूर्ण आर्ट फेस्टिवलचा आढावा घेतलेला आहे. एक छोटेखानी व्हिडिओ करण्याचा माझा प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्हाला कितपत आवडेल नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कितपत आवडला आहे हे नक्की तुम्ही सांगा. आज आणि उद्या हा आर्ट फेस्टिवल आहे. उद्या रविवारच्या निमित्ताने उद्या रविवारी संध्याकाळी याची सांगता होणार आहे. तुम्हाला जर जमलं तर तुम्ही नक्की या आर्ट फेस्टिवलला येऊन भेट द्या आणि तुमच्या आवडीच्या गोष्टी तुम्ही नक्की घरी घेऊन जा. आज या आर्ट फेस्टिवलच्या निमित्ताने आपण अनेक दुकानं फिरलो आणि मला तर खूप आवडलं. थोडक्यात का होईना पण छोटं असून सुद्धा हे आर्ट फेस्टिवल खूपच सुंदररित्या त्यांनी सादर केलेलं आहे. सगळ्या कलाकारांनी त्यांची कला उत्तमरित्या इथे मांडलेली आहे आणि खरंच खूप अनेक गोष्टी घेण्याचा मोह इथे आवडत नाही आहे, पण तरीसुद्धा त्यातल्या काही खास गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. तुम्हाला तुमच्या आवडीनिवडीच्या गोष्टी तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. हा व्हिडिओमध्ये आता इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी अखिलेश कारेकर आपणा सर्वांची अनुमती घेतो आहे. नमस्कार.